ससुलेची चिमणाबाई कुठे गेली? चिमणाबाई? अरे बाप रे, इथेच वय. हे बघ, मी घर बनवलं. कसं आहे? छान आहे हा. तू बाहेर का थांबला? ये ना, घरात ये ना. नाहीतर तुला ऊन लागल. ये. बर. अरे बापरे, घर तर लईच मोठं आहे तुमचं. मी तुझ्यासाठी चहा बनवू? मी चहा बनवते. हा. आता मी जेवण बनवणार आहे. मग आपण जेव. हा. मी वरण भात बनवते. मग आपण वरण भात खाऊ. काय झालं? मला भूक लागली. ठीक आहे, मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन येतो. हा, आलोच. सुधाकर काका नक्की मगाशी काय म्हणत होते? पोलिसांना या दामिनीनेच तर मॅनेज केलं नसेल. सुधाकर काकांचा आणि दामिनी मॅडमचा काय संबंध आहे? त्यांनी काय मॅनेज केलं असेल? विचार करून करून डोक्याचा पर भुगा व्हायची वेळ आल्या माझ्या. मी सुधाकर काकांशी बोलू का याच्याबद्दल? हा, तेच बरं पडेल. आओ, तुमच्याकडे सुधाकर काकांचा नंबर आहे काय? सुधाकर काकांचा? हा. तुला कशाला पाहिजे? आपण पप्पांच्या 13व्याचा कार्यक्रम करणार आहे ना, मग त्यांच्या मित्राला सांगायला नको का? आणि सुधाकर काका तर पप्पांचे सगळ्यात जवळचे मित्र आहेत. आता त्यांना नाही सांगितलं तर किती वाईट वाटेल. बरोबर आहे तुझं, पण काकांचा नंबर माझ्याकडे नाहीये. हा, पण तुला पप्पांच्या फोन मध्ये नंबर मिळेल.
आता काय बनवू हिच्यासाठी खायला? काय झालं? तू इथं काय करतेस? तू खेळत होतीस ना? मजा की खेळ तू. मी तुझ्यासाठी खाऊ बनवतो लवकर. हा नाही मग मला थांबायचंय तुझ्या बरोबर. बर ठीक आहे, ये आत ये. बस इथं. बस की. हात दे. एक काम कर, हे बघ अशी उभी राहा. फिर 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 फिर. असे 2 हात ठेव आणि अशी उडी मारायची. व्हेरी गुड. आता अशीच बसून राहा, मी तुझ्यासाठी खाऊ बनवतो. बरं काय बनवू? खीर, आमरस की शिरा? खीर, आमरस, शिरा. खीर. बर बनवतो. कुठं शोधाय पप्पांचा फोन? सुधाकर काका दामिनी मॅडम बद्दल काय बोलत होते हे विचारल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडायचा नाही. पण फोन शोधायचा कुठं? काही करून सुधाकर काकांचा नंबर मिळालाच पाहिजे. फोन मिळायच्या आधी तर कोण नाही आलं म्हणजे मिळवलं. सापडला. दीपे, नशीब उजळले तुझं आज. दीपा, काय करायलीस तू इथं?
ते मी असंच असंच मग असंच मधुसूदनच्या कपाटात उसकापाचक कशाला करायला लागली? ते पप्पांच्या 13व्याच्या कार्यक्रमाबद्दल सुधाकर काकांना सांगायचं होतं ना, म्हणून सुधाकर काकांचा नंबर घ्यायला आले होते. मी सांगतो की त्याला. दे फोन दे. नाही, मी सांगते की त्यांना. त्याला काय सांगायचं ते मी सांगल. दे दे फोन दे. पण नक्की सांगा हो. हं? ए काय चाललंय तुझं? गरम आहे ना ते? ते बघ खाली आग आहे. चटका बसेल ना तुला? हं? काय झालं तुझ्या डोळ्यात? काय गेलं? नाही. हा, चला झाली आपली खीर रेडी. आता मी जरा टेस्ट करून बघतो. हा चला, मस्त मस्त खीर कोण खाणार आहे बरं? नाही, इथं नाही. माझ्या घरी जाऊन खाऊ. हा, बर. मी तुला माझ्या घरचा रस्ता दाखवते. चल. आलं माझं घर. चल 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 चल. भूक कोणाला लागलीये? मस्त पैकी खीर खायची आता. मी खीर थंड करून देतो. हा,
हा चला आता पटकन खीर खाऊन घ्या. मस्त झालीये. आवडली ना? मग आता सगळी खीर संपवायची हा. अगं जरा सावकाश की भाजल ना. हळू. व्हेरी गुड. अजून आणून देऊ? बर. हा हे काय लिहिलंय? सावी. सावी. कोण सावी? तुझं नाव सावी आहे? नाही, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती ना, तिचं नाव सावी. मग आता कुठे आहे ती? हरवली? हो, माझ्यापासनं कुठेतरी लांब निघून गेली ती. तुला तिची आठवण येते? खूप जास्त.
मी आजपासून तुला सावी म्हणू काय? नको. तू रडू नको. तू तू म्हण मला सावी, चालेल मला, पण तू रडू नको. मला मला आता सायकल खेळायची आहे. सावी, ये माझी सायकल. वू! सावी, अगं, अरे सावी, हळू. माझी सायकल आलीये. काय अवस्था झाली आहे सावीची. देवी आई, आता तूच काहीतरी कर आणि सावीची मेमरी लवकरात लवकर परत आण. हे असं नाही बघवत आहे तिला. दादा, अरे काय पोरखेळ चालू आहे. नाही असू दे, आयुष्यात कधी नाही ते AID मुळे आपला फायदा होणार आहे. कसं? अरे हा धैर्य बघ की कसा माग माग नाचतोय तिच्या. बिझनेस मध्ये लक्ष कुठे आहे याचं? हा, याचं लक्ष नाही ना, तोवर आपण सह्या करून घ्यायच्या. मग ही सावी जगो मरो, आपल्याला काय, आपला काही संबंधच नाही. सावी, काय करतेस? हळू. अरे तू तू नको येऊ मागे. मला मला येते चालवता. सावी, सांभाळून चालव. सावी, पड. कसली मज्जा येते. माझी सायकल. वू! जरा जरा सांभाळून. ए फ्रेंड, तुझं घर किती मोठं आहे. मला खूप मजा येते सायकल चालवताना. अगं सावी, पण धडपडशील की तू. अरे मी नाही धडपडत, मला येते सायकल चालवता. अगं पण नाही, तू 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 सोड बरं. बरं बरं ठीक आहे, पण सावकाश चालवता. हा, मी चालवते, बरोबर चालवते मी. जरा सावकाश. डॉक्टरांचा फोन. सावी, सावकाश चालव. हा डॉक्टर. हॅलो मिस्टर मुजुमदार, कशा आहेत सावी मॅडम आता? ती घरी मस्त एन्जॉय करते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सावी, डॉक्टर मी नंतर कॉल करतो तुम्हाला. मिस्टर मुजुमदार, तुम्ही तर सांगत होतात की सावी मॅडम अगदी आनंदात आहेत. सावी, सावी लागलं तुला? पण मी ऐकलं त्यांना रडताना. नाही
आणि तुम्ही त्यांच्यावर ओरडलात हे पण ऐकलं. सावी सावी शांत हो. काय नाही झालंय. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घरी घेऊन गेला होता त्यांना. त्यांची मानसिक अवस्था नाजूक आहे हे मी सांगितलं होतं तुम्हाला. तरी तुम्ही त्यांच्यावर आरडाओरडा करताय. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो डॉक्टर, असं काही नाहीये. मला तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाही. तुमच्याकडे राहून जर पेशंटवर मेंटल प्रेशर येणार असेल तर मला त्यांना तुमच्या घरी ठेवायचं नाही आहे. मी नर्सना पाठवतोय. सावी मॅडम आता हॉस्पिटलमध्येच राहतील. डॉक्टर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आधी माझं ऐकून तर घ्या तुम्ही. हॅलो, काय झालं? कुठं लागलं तुला? आपण एक काम करू. आपण तुझ्या खेळण्याच्या रूम मध्ये जाऊ आणि तिथं ससूला आहे ना, ससूल्याला सांगू, मग तो औषध लावून देईल. चल 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 चल. सावकाश. चल चल. औषध किती? डोकं फिरले धैर्याचं. त्या सावीच्या मागे हा पण वेडा झालाय. आता काय वाटेल ते झालं तरी या पोरीला मी इथे राहू देणार नाही. माझ्या धैर्याच्या आयुष्याचं असं वाटोळ झालेलं मी बघू शकत नाही. शांत हो, शांत हो. मी ना आता त्या जखमीवर ना फुंकर मारतो, मग तुला बरं वाटेल. बरं, हात तर पुढं कर. हे बाय बाय बा. बरं वाटतंय ना? सावी, प्लीज असं म्हणू नकोस, प्लीज. मला तिची खूप आठवण येते. मला जायचंय. सावी जर रडायची नाही थांबली तर मला खरंच तिला हॉस्पिटलमध्ये सोडावं लागेल. नाही 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 नाही, हे नाही होऊ शकत. काय चाललंय सगळे? सावीला लागलं ना मगाशी तिला. लाज नाही वाटत? आमच्या विरोधात जाऊन त्या धैर्याची मदत करते, लाज नाही वाटत तुला? बघितलंस ना कसा अंगावर आला होता ते? हा, त्या येड्या पोरीसाठी त्याची पण अवस्था तीच झालीये. हो, पण तिला औषधाची गरज आहे म्हणून जबरदस्ती घरात घेऊन आलाय तो. मग त्याचं तो बघल काय करायचंय. तू याच्यात पडायची गरज नाही. ऐका ना, मी जेवढं सांगितलं ना तेवढंच ऐकायचं. एक अजून एक. त्या सावीसाठी परत काय करताना दिसलीस का नाही तर तिच्यासारखीच अवस्था करीन, लक्षात ठेव. मी काही नाही. मी फक्त भाऊजींना ते देऊन येणार. मी काहीच मदत करणार नाहीये. मी सावी, बाळा शांत हो की. ती सायकल आहे ना, ती सायकल अशीच आहे. लई वाईट आहे ती. मी मारणार आहे आता तिला. हा, हे बघ ससा खेळ. सावी शांत हो की. आपण तुझ्यासाठी खाऊ आणायला जाऊ. हा, मला त्या ताईकडे
सावी अगं शांत हो की प्लीज, ऐकून तर घे. तुला तुला लागलंय ना, आपण औषध लावूया. औषध लावलं ना की लगेच बरं वाटणार बघ. हा नको 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 औषध नको औषध औषध खूप खूप दुखतं मला नको औषध मला जायचंय. भाऊजी तुम्हाला माहितीये का, ज्या मुली शूर असतात ना त्या असं लागल्यानंतर ना लगेच औषध लावून घेतात आणि त्यांना लगेच बरं वाटतं. तू पण शूर आहेस ना, हा मग आपण औषध लावूया. मला नसतं इकडे जायचं.